शांती. आज 14/3/2024 मुरली आहे. महावाक्य आहे, गोड मुलांनो, तुम्ही कधीही अभ्यास चुकवायचा नाही. अभ्यासानेच स्कॉलरशिप मिळते. म्हणून बाबांद्वारे जे ज्ञान मिळते त्याला आत्मसात करा. प्रश्न आहे, लायक ब्राह्मण कोणाला म्हटले जाते? त्याची लक्षणे सांगा. उत्तर आहे, पहिला पॉइंट आहे, लायक ब्राह्मण ते ज्यांना बाबांचे गीता ज्ञान तोंडपाठ आहे. दुसरा पॉइंट आहे, जे अनेकांना आपसमान बनवत राहतात. तिसरा पॉइंट आहे, अनेकांना ज्ञानधनाचे दान पुण्य करतात. चौथा पॉइंट आहे, कधी आपसात एकमेकांच्या मतभेदामध्ये येत नाहीत. पाचवा पॉइंट आहे, कोणाही देहधारीमध्ये बुद्धी अडकलेली नसावी. सहावा पॉइंट आहे, ब्राह्मण अर्थात ज्याच्यामध्ये कोणतेही भूत अर्थात विकार नसावेत, जे देह अहंकाराला सोडून देही अभिमानी राहण्याचा पुरुषार्थ करतील. ओम शांती. बाबांनी आपला आणि सृष्टी चक्राचा परिचय तर दिला आहे. हे तर मुलांच्या बुद्धीमध्ये पक्के झाले आहे की सृष्टी चक्र हुबेहूब रिपीट होते. जसे नाटक बनवतात, मॉडेल्स बनवतात, पुन्हा तेच रिपीट करतात. तुम्हा मुलांच्या बुद्धीमध्ये हे चक्र फिरले पाहिजे. तुमचे नावच आहे स्वदर्शन चक्रधारी, तर बुद्धीमध्ये फिरायला हवे. बाबांद्वारे जे नॉलेज मिळते ते आत्मसात केले पाहिजे. असे आत्मसात व्हावे जे शेवटी बाबा आणि रचनेच्या आदी मध्य अंताची आठवण राहावी. मुलांना खूप चांगल्या रीतीने पुरुषार्थ करायचा आहे. हे आहे शिक्षण. मुले जाणतात हे शिक्षण तुम्हा ब्राह्मणांव्यतिरिक्त इतर कोणीही जाणत नाही. वर्णांमध्ये फरक तर आहे ना. मनुष्य समजतात आपण सर्व मिळून एक होऊया. आता इतकी संपूर्ण दुनिया एक तर होऊ शकत नाही. इथे संपूर्ण विश्वामध्ये एक राज्य, एक धर्म, एक भाषा हवी. ते तर सतयुगामध्ये होते. विश्वाची बादशाही होती, ज्याचे मालक हे लक्ष्मी नारायण होते. तुम्हाला हे सांगायचे आहे की विश्वामध्ये शांतीचे राज्य हे आहे. फक्त भारताचीच गोष्ट आहे. जेव्हा यांचे अर्थात लक्ष्मी नारायणाचे राज्य असते तेव्हा संपूर्ण विश्वामध्ये शांती होती. हे तुमच्या व्यतिरिक्त इतर कोणीही जाणत नाहीत. सर्व आहेत भक्त. फरक सुद्धा तुम्ही पाहता. भक्ती वेगळी आहे, ज्ञान वेगळे आहे. असे नाही की भक्ती केली नाही तर कोणी भूत प्रेत खाऊन टाकेल. नाही, तुम्ही तर बाबांचे बनले आहात. तुमच्यामध्ये जी भूते आहेत ती सर्व निघून जाणार आहेत. पहिल्या नंबरचे भूत आहे देह अहंकार. याला काढून टाकण्यासाठीच बाबा देही अभिमानी बनवत राहतात. बाबांची आठवण केल्याने कोणतेही भूत अर्थात विकार समोर येणार नाही. 21 जन्मांसाठी कोणते भूत येत नाही. ही 5 भूते आहेत रावण संप्रदायाची. रावण राज्य म्हणतात. राम राज्य वेगळे आहे. रावण राज्य वेगळे आहे. रावण राज्यामध्ये भ्रष्टाचारी आणि राम राज्यामध्ये श्रेष्ठाचारी असतात. यातील फरक सुद्धा तुमच्याशिवाय कोणालाच माहिती नाही. तुमच्यामध्ये देखील जे बुद्धिमान हुशार आहेत ते चांगल्या रीतीने समजू शकतात. कारण माया मांजर काही कमी नाहीये. कधी कधी शिक्षण सोडून देतात. सेंटरवर जात नाहीत. दैवी गुण धारण करत नाहीत. डोळे सुद्धा धोका देतात. कोणता पदार्थ चांगला बघितला तर खावासा वाटतो. तर आता बाबा समजावून सांगत आहेत की तुम्हा मुलांचे हे अर्थात लक्ष्मी नारायण एम ऑब्जेक्ट आहे. तुम्हाला असे बनायचे आहे. असे दैवी गुण धारण करायचे आहेत. यथा राजा राणी तथा प्रजा सर्वांमध्ये दैवी गुण असतात. तिथे आसुरी गुण असत नाहीत. असुर असत नाहीत. तुम्हा ब्रह्मा कुमार कुमारींशिवाय आणखीन असे कोणीही नाहीत जे या गोष्टींना समजतील. तुम्हाला शुद्ध अहंकार आहे. तुम्ही आस्तिक बनले आहात कारण गोड गोड रुहानी बाबांचे बनले आहात.
हे देखील जाणता कोणीही देहधारी कधी राजयोगाचे ज्ञान आणि आठवणीची यात्रा शिकवू शकत नाही. एक बाबाच शिकवतात. तुम्ही शिकून मग इतरांना शिकवता. तुम्हाला विचारतील हे कोणी शिकवले, तुमचे गुरु कोण आहेत? कारण टीचर तर आध्यात्मिक गोष्टी शिकवत नाहीत, हे तर गुरुच शिकवतात. हे मुले जाणतात हे आमचे गुरु नाही तर आमचे सद्गुरू आहेत. त्यांना सुप्रीम सुद्धा म्हटले जाते. ड्रामा अनुसार सद्गुरू स्वतः येऊन परिचय देतात आणि जे काही ऐकवतात ते सर्व सत्यच समजावून सांगतात आणि सचखंडमध्ये घेऊन जातात. सत एकच आहेत. बाकी कोणा देहधारीची आठवण करणे आहे खोटे. इथे तर तुम्हाला एक बाबांचीच आठवण करायची आहे. जसे सर्व आत्मे ज्योतिबिंदू आहेत तर बाबा देखील ज्योतिबिंदू आहेत. बाकी प्रत्येक आत्म्याचे संस्कार कर्म आपापले आहेत. एकसारखे संस्कार असू शकत नाहीत. जर एकसारखे संस्कार असतील तर मग फीचर्स देखील एकसारखे असायला हवेत. कधीही एकसारखे फीचर्स असू शकत नाहीत. थोडा फरक जरूर असतो. हे नाटक तर एकच आहे. सृष्टी सुद्धा एक आहे, अनेक नाहीत. या तर बाता मारतात की दुनिया वर खाली आहे. वरती ताऱ्यांमध्ये दुनिया आहे. बाबा म्हणतात हे कोणी सांगितले, तर शास्त्रांची नावे घेतात. शास्त्रे तर जरूर कोणा मनुष्याने लिहिलेली असणार. तुम्ही जाणता हा तर पूर्वनियोजित खेळ आहे. साऱ्या दुनियेचा सेकंदा सेकंदाला जो पार्ट बजावला जातो तो देखील ड्रामाचा पूर्वनियोजित खेळ आहे. तुम्हा मुलांच्या हे बुद्धीमध्ये आले आहे की हे चक्र कसे फिरते. सर्व मनुष्य प्राणी जे आहेत ते कसा पार्ट बजावतात. बाबांनी सांगितले आहे सतयुगामध्ये फक्त तुमचाच पार्ट असतो. पार्ट बजावण्यासाठी नंबरवार येता. बाबा किती चांगल्या पद्धतीने समजावून सांगतात. तुम्हा मुलांना मग इतरांना समजावून सांगावे लागते. मोठमोठी सेंटर्स उघडत राहतील तर मोठमोठ्या व्यक्ती तिथे येतील. गरीब सुद्धा येतील. जास्त करून गरिबांच्या बुद्धीमध्ये ज्ञान पटकन बसते. मोठ्या मोठ्या व्यक्ती भले येतात परंतु काही काम आले तर म्हणतील वेळ नाही. प्रतिज्ञा करतात की आम्ही चांगल्या प्रकारे शिकणार आणि जर शिकले नाहीत तर त्रास होतो. माया आणखीनच आपल्या बाजूला ओढून नेते. बरीच मुले आहेत जी शिकणेच बंद करतात. क्लासमध्ये अब्सेंट राहिले तर जरूर नापास होतील. शाळेमध्ये जी चांगली चांगली मुले असतात ती कधीही लग्नाला इकडे तिकडे जाण्यासाठी सुट्टी घेत नाहीत. बुद्धीमध्ये असते की मी चांगल्या प्रकारे शिकून स्कॉलरशिप घेणार म्हणून अभ्यास करतो. अब्सेंट राहण्याचा विचारही येत नाही. त्यांना अभ्यासाशिवाय काहीही गोड लागत नाही. समजतात उगाच वेळ फुकट जाणार. इथे एकच टीचर शिकविणारे आहेत तर क्लास कधीही चुकवता कामा नये. यामध्ये देखील नंबरवार पुरुषार्थानुसार आहेत. बघतात शिकणारे चांगले आहेत तर शिकविणाऱ्यालाही ते आवडतात. टीचरचे नाव प्रसिद्ध होते, ग्रेड वाढते, उच्च पद मिळते. इथे देखील जी मुले जितके शिकतात तितके उच्च पद प्राप्त करतात. एकाच क्लासमध्ये कोणी शिकून उच्च पद प्राप्त करतात, कोणी कमी. सर्वांची कमाई एकसारखी नसते, बुद्धीवर अवलंबून आहे. ते तर मनुष्य मनुष्याला शिकवतात. तुम्ही जाणता बेहदचे बाबा आम्हाला शिकवतात तर चांगल्या रीतीने शिकले पाहिजे. निष्काळजीपणा करता कामा नये. शिक्षणाला सोडता कामा नये. उलट्या सुलट्या गोष्टी सांगून एकमेकांचे ट्रेटर अर्थात द्रोही सुद्धा बनतात. परमतावर चालता कामा नये. श्रीमतासाठी कोणी काहीही म्हणो, तुम्हाला तर निश्चय आहे बाबा आम्हाला शिकवतात तर मग ते शिक्षण सोडता कामा नये. मुले नंबरवार आहेत, बाबा तर अव्वल नंबर आहेत. हे शिक्षण सोडून अजून कुठे जाणार? इतर कुठेही हे शिक्षण मिळू शकणार नाही. शिवबाबांकडूनच शिकायचे आहे. सौदा देखील शिवबाबांसोबतच करायचा आहे. काही जण उलट्या सुलट्या गोष्टी सांगून दुसऱ्यांचे तोंड फिरवतात, अर्थात ज्ञानापासून दूर नेतात. ही बँक शिवबाबांची आहे.
समजा कोणी बाहेर सत्संगाला जाण्यास सुरुवात करतील आणि म्हणतील आम्हाला शिवबाबांच्या बँकेत जमा करायचे आहे, तर ते कसे शक्य आहे? मुले जी येतात शिवबाबांच्या भंडारीमध्ये घालतात. 1 पैसा जरी दिलात तरी 100 पटीने मिळणार. शिवबाबा म्हणतात तुम्हाला याच्या बदल्यात महाल मिळणार. ही सारी जुनी दुनिया नष्ट होणार आहे. चांगल्या चांगल्या श्रीमंत कुटुंबातील बरेच येतात. असे कोणी म्हणणार नाही की आमचे पालन पोषण शिवबाबांच्या भंडाऱ्यातून होत नाही. सर्वांची पालना होत आहे. कोणी गरीब आहे, कोणी श्रीमंत आहे. श्रीमंतांकडून गरिबांची पालना होते. यामध्ये घाबरण्याची गोष्ट नाही. बऱ्याच जणांची इच्छा असते आपण बाबांचे बनावे, परंतु लायक सुद्धा हवेत, निरोगी सुद्धा असावेत. ज्ञान देखील देऊ शकतील. गव्हर्नमेंट देखील खूप तपासण्या करत असते. इथे सुद्धा सर्व काही पाहिले जाते. सेवा करू शकता. नंबरवार तर आहेत. सर्वजण आपापला पुरुषार्थ करत आहेत. कोणी चांगला पुरुषार्थ करता करता नंतर मग सोडून देतात. कारणे अकारणे येणे सोडून देतात. मग आरोग्य सुद्धा असे होऊन जाते. हे सर्व सदैव निरोगी बनण्यासाठी शिकवले जाते. ज्यांना आवड आहे समजतात आठवण केल्यानेच आमची पापे भस्म होणार आहेत. ते चांगल्या रीतीने पुरुषार्थ करतात. कोणी तर लाचारीने टाइमपास करत आहेत. आपापले परीक्षण करायचे आहे. बाबा समजावून सांगत आहेत जर तुम्ही निष्काळजीपणा कराल तर तो समजून येणार की हे कोणालाही शिकवू शकत नाहीत. बाबा म्हणतात 7 दिवसामध्ये तुम्हाला लायक ब्राह्मण ब्राह्मणी बनायचे आहे. फक्त नावाचे ब्राह्मण ब्राह्मणी नको आहेत. ब्राह्मण ब्राह्मणी ते ज्यांना बाबांची गीता तोंडपाठ आहे. ब्राह्मणांमध्ये देखील नंबरवार तर असतातच. इथेही असेच आहे. अभ्यासावर अटेन्शन नसेल तर जाऊन काय बनणार? प्रत्येकाला आपला पुरुषार्थ करायचा आहे. सेवेचा पुरावा दिला पाहिजे. तेव्हा समजून येईल की हे असे पद प्राप्त करणार. मग तेच कल्पकल्पांतरासाठी होणार. जर शिकवत नसतील तर मनातून समजले पाहिजे की मी व्यवस्थित शिकलो नाही, त्यामुळे दुसऱ्यांना शिकवू शकत नाही. बाबा म्हणतात शिकवण्यासाठी लायक का बनत नाही? ब्राह्मणीला कधीपर्यंत पाठवत राहणार? अजून आपसमान बनवले नाहीत. जे चांगल्या रीतीने शिकतात त्यांना मदत दिली पाहिजे. अनेकांचे आपसात मतभेद असतात. कोणी मग 1-2 अडकून शिक्षणच सोडून देतात. जो करेगा सो पाएगा. एकमेकांच्या सांगण्यामध्ये येऊन तुम्ही शिक्षण का सोडून देता? हा देखील ड्रामा नशिबातच नाहीये. दिवसेंदिवस शिक्षण जोर घेत जाते. सेंटर उघडत राहतात. हा शिवबाबांनी खर्च केलेला नाही, सर्व काही मुलांनी खर्च केला आहे. हे दान सर्वात चांगले आहे. त्या दानाने अल्पकाळाचे सुख मिळते. या दानाने 21 जन्मांचे प्रारब्ध मिळते. तुम्ही जाणता आम्ही इथे येतो नरापासून नारायण बनण्यासाठी. तर जे चांगल्या रीतीने शिकतात त्यांना फॉलो करा. किती नियमित अभ्यास केला पाहिजे. अनेकदा देह अभिमानामध्ये येऊन खूप भांडत राहतात. आपल्या नशिबावर रुसतात. त्यामुळे मेजॉरिटी मातांची आहे. नाव देखील मातांचे नावाजले जाते. ड्रामामध्ये मातांच्या उन्नतीची सुद्धा नोंद आहे. तर बाबा गोड गोड मुलांना म्हणतात स्वतःला आत्मा समजून मामेकम अर्थात मज एकाची आठवण करा. आत्म अभिमानी होऊन राहा. शरीरच नसेल तर दुसऱ्याचे ऐकणार कसे? हा अभ्यास पक्का करा. मी आत्मा आहे, आता मला परत जायचे आहे. बाबा म्हणतात या सर्वाचा त्याग करा. बाबांची आठवण करा. यावरच सर्व काही अवलंबून आहे. बाबा म्हणतात धंदा इत्यादी भले करत राहा. 8 तास धंदा, 8 तास आराम, बाकी 8 तास या गव्हर्नमेंटची सेवा करा. ही देखील तुम्ही माझी नाही तर साऱ्या विश्वाची सेवा करत आहात. यासाठी वेळ काढा. मुख्य आहे आठवणीची यात्रा. टाइम वेस्ट करता कामा नये. त्या गव्हर्नमेंटची 8 तास सेवा करता त्याने काय मिळते? 1000, 2000, 5000.
या गव्हर्नमेंटची सेवा केल्याने तुम्ही पद्मापदमपती बनता. तर किती मनापासून सेवा केली पाहिजे. 8 रत्न बनली आहे तर जरूर 8 तास बाबांची आठवण करत असणार. भक्ती मार्गामध्ये खूप आठवण करतात, वेळ वाया घालवता, मिळत तर काहीच नाही. गंगा स्नान, जप तप इत्यादी केल्याने बाबा मिळत नाहीत. ज्याने वारसा मिळेल, इथे तर तुम्हाला बाबांकडून वारसा मिळतो. अच्छा, गोड गोड खूप खूप वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रती मात पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आम्हा आत्मिक मुलांचा आत्मिक पित्याला नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला पॉइंट आहे, श्रीमताला सोडून कधीही परमतावर चालायचे नाही. उलट्या सुलट्या गोष्टी ऐकून शिक्षणाकडे पाठ फिरवू नका. मतभेदामध्ये यायचे नाही. दुसरा पॉइंट आहे, आपले परीक्षण करायचे आहे की आम्ही काही निष्काळजीपणा तर करत नाही ना. पूर्ण लक्ष अभ्यासावर आहे, वेळ वाया तर घालवत नाही. आत्म अभिमानी बनलो आहे. रुहानी सेवा मनापासून करतो का. आजचे वरदान आहे. रुहानी ऑथॉरिटी सोबत निरहंकारी बनून सत्य ज्ञानाचे प्रत्यक्ष स्वरूप दाखविणारे सच्चे सेवाधारी भव. रुहानी ऑथॉरिटी सोबत निरहंकारी बनून सत्य ज्ञानाचे प्रत्यक्ष स्वरूप दाखविणारे सच्चे सेवाधारी भव. स्पष्टीकरण आहे, जसे वृक्षामध्ये फळ परिपक्व होण्याची वेळ येते तेव्हा वृक्ष झुकतो, अर्थात निर्माण बनण्याची सेवा करतो. तशी रुहानी अथॉरिटीवाली मुले जितकी मोठी अथॉरिटी तितके निर्माण आणि सर्वांचे स्नेही असतील. अल्पकाळाची ऑथॉरिटीवाले अहंकारी असतात, परंतु सत्यतेची ऑथॉरिटीवाले ऑथॉरिटीसोबत निरहंकारी असतात. हेच सत्य ज्ञानाचे प्रत्यक्ष स्वरूप आहे. खऱ्या सेवाधारीच्या वृत्तीमध्ये जितकी ऑथॉरिटी असेल तितकेच त्याच्या वाणीमध्ये स्नेह आणि नम्रता असेल. स्लोगन आहे, भाग्याचा आधार त्याग आहे. त्यागाशिवाय भाग्य मिळत नाही. भाग्याचा आधार त्याग आहे. त्यागाशिवाय भाग्य मिळत नाही. अच्छा, ओम शांती. नवनवीन मराठी व्हिडिओज प्राप्त करण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी गॉड रिपोर्ट चॅनलला.